मित्रांनो, कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का की आपल्या घरातील इष्टदेवता, कुलदेवत किंवा पितर हे सुद्धा कोणत्या बंधनात अडकू शकतात का? आणि जर तसे असेल तर ते कसे ओळखायचे आणि त्यांची मुक्ती कशी करायची, ते आपण देशमुख कुटुंबाच्या या अनुभवातून हेच समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपल्या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला, एक नवीन अनुभव सांगतो. मान्यता अशी आहे की तंत्रमंत्र विद्येद्वारे असे होऊ शकते. याला शास्त्रीय प्रयोगशाळेतील ठोस पुरावा नसला तरी पारंपरिक ज्ञान सांगते की जेव्हा घरातील देवता प्रसन्न असतात तेव्हा त्या स्वप्नातून किंवा अंतर्मनातून मार्गदर्शन करतात. पण जर त्या बंधनात अडकल्या किंवा काही कारणाने त्यांचा संपर्क तुटला तर हे संकेत दिसेनासे होतात. देशमुख कुटुंबात अचानक विचित्र गोष्टी घडू लागल्या. कोणत्याही कारणाशिवाय घरात वाद वाढले. पुरुषांच्या वागण्यात तामसिकता आणि चारित्र्य बिघडण्याचे लक्षणे दिसू लागली. पैशांची आवक थांबली. शिक्षण आणि विवाहासारखी शुभकामे अडकू लागली. सर्वात मोठा संकेत म्हणजे पूजा करताना मिळणारी शांती आणि दिव्यता पूर्णपणे नाहीशी झाली. रात्री विनाकारण जाग येऊ लागली. खूप प्रयत्न करूनही काहीच फल मिळत नव्हते. शेवटी कुटुंब प्रमुखांनी प्रश्नशास्त्राचा आधार घेण्याचे ठरवले. ते एका अनुभवी ज्योतिषाकडे गेले. कोणतीही माहिती न देता ज्योतिषाने कुंडली पाहून सांगितले, तुमच्या कामात अडथळा फक्त ग्रहांमुळे नाही, तुमचे इष्ट आणि पितर बंधनात अडकलेले दिसत आहेत. हे ऐकून देशमुख थक्क झाले. ज्योतिषाने सांगितले की बंधनांचे प्रकार वेगवेगळे असतात. काही काळानुसार आपोआप सुटतात, काही साध्या उपायांनी, तर काहींसाठी विशेष मंत्रतंत्र किंवा विधी आवश्यक असतात. हे सर्व त्या बंधनाच्या कारणावर अवलंबून असते. नंतर कळले की एका परिचित व्यक्तीने ईर्षेमुळे तांत्रिक प्रयोग करून हे बंधन निर्माण केले होते. अशा गोष्टींनी काही वेळेस तात्पुरता फायदा होतो, पण त्याचे परिणाम अत्यंत घातक असतात. घरातील शांती नष्ट होते, समृद्धी कमी होते आणि नातेसंबंध तुटू लागतात. घरात उदासीनता, वाद, अस्वस्थता आणि तणाव वाढतो. मुक्तीचा मार्ग सोपा नव्हता. प्रथम बंधनाची कारणे समजून घेणे आवश्यक होते. ज्योतिषाने योग्य मार्ग दाखवला आणि एक साबर मंत्र दिला. ओम श्री शुक्ले महाशुक्ले, महाशुक्ले कमलदल निवासी, श्री महालक्ष्मी नमो नमः. लक्ष्मीमाई सबकी सवाई, आओ चेतो करो भलाई. ना करो तो 7 समुद्रों की दुहाई, रिद्धिनाथ देवो, 9 नाथ रासी, सिद्धो की दुहाई. देशमुखांनी दररोज स्नान करून एक माळ जप सुरू केला. तसेच घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी नियमित पूजा, भोग आणि घर संरक्षणाचे उपाय केले. काही दिवसांतच बदल जाणवू लागला. घरातील वाद शांत झाले, आर्थिक स्थिती सुधारली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इष्टदेवतांचा पुन्हा अनुभव येऊ लागला. नंतर त्यांनी एका ज्ञानी गुरूंचा सल्ला घेतला, ज्यामुळे उरलेले बंधन पूर्णपणे दूर झाले आणि कुटुंबाला आध्यात्मिक संरक्षण मिळाले. अशा प्रकारे देशमुखांनी आपल्या कुटुंबाची वेळीच काळजी घेतली. हा अनुभव ऐकून जर तुम्हाला त्याचा उपयोग होत असेल तर हा व्हिडिओ बनवण्याचे सार्थक होईल. मित्रांनो, अनेक लोक याला अंधश्रद्धा म्हणतात, पण ज्यांनी हे अनुभवले आहे त्यांच्यासाठी हे वास्तव असते. देवतांना बांधता येते, पण त्यांची मुक्ती योग्य ज्ञान, श्रद्धा आणि मार्गदर्शनानेच शक्य आहे. म्हणूनच नेहमी सत्यकर्म, शास्त्रोक्त पूजा आणि ज्ञानी व्यक्तींचा सल्ला यांनाच आपला मार्गदर्शक बनवा. कारण जो अनुभव घेतो तोच खरे सत्य ओळखतो. जर तुम्हाला अशा आध्यात्मिक कथा, ज्ञान आणि मार्गदर्शन आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कॉमेंटमध्ये गुरुदेव श्री दत्त लिहा आणि व्यक्त व्हा. असा अनुभव तुम्हाला आला आहे का? चला तर मग आता आपण पुढच्या नवीन विषयात भेटू. अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.